नमस्कार मित्रांनो, मी अमित भूतकर. मी स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल अमित भूतकर कन्सल्टन्सीमध्ये. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जे काय आपले मराठी बांधव लिकर व्यवसायात येऊ इच्छितात त्यांना योग्य आणि अचूक मार्गदर्शन करायचा प्रयत्न करत असतो. मित्रांनो, आता आपण परमिट रूम बिअर बार चालू करण्याची सिरीज चालू केली आहे. परवाच्या व्हिडिओमध्ये सुरुवात करताना ज्या कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, म्हणजे सुरुवात करताना सगळ्यात महत्त्वाची कुठली गोष्ट आहे तर ती जागा असणं आवश्यक आहे. तर ती जागा कशा प्रकारे असावी, काय असावी, ते 4 प्रकारे आपण ते बघितलेलं आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण त्या व्हिडिओमध्ये ज्या काही लोकांनी शंका विचारल्या, जास्त नाही 2-3 शंका आहेत, त्या ह्यापूर्वी पण आपण कव्हर केल्या आहेत. परंतु नवनवीन लोक जॉईन होत आहेत. जी जुनी लोक आहेत त्यापैकी बऱ्याच जणांचे बार मंजूर होत आहेत किंवा ती त्या प्रोसेसमधनं पुढे जात आहेत आणि नवीन लोक जॉईन होत आहेत. तर त्यांना त्या शंका उद्भवत आहेत आणि माणसं आळस करतायत की ते मागं जाऊन ते हुडकायला, किंवा मी पण ज्या नवीन गोष्टी आहेत, अपडेट आहेत त्या संदर्भातले, किंवा मला देखील वेगवेगळे अनुभव येत आहेत ते देखील मी तुमच्याशी आता ह्या नवीन सिरीजमध्ये शेअर करतोय. मित्रांनो, तर मागचा व्हिडिओ बघून सगळ्यात पहिल्यांदा शंका विचारली अशी गेली की बाबा जागा आहे पण ती वडिलांच्या नावानं आहे, तर ते मी वडिलांच्याच नावानं लायसन काढू का? म्हणजे माझा बाकीचा खर्च म्हणजे भाडे करारचा लॉंग टर्म, जे तुम्ही सांगितलं लॉंग टर्म करा, तर भाडे करार करताना म्हणजे जागा बघायची आहे. जागा बघायची नंतर सेकंड स्टेज आपल्याला काय, स्वतःची जागा, तुमची जागा असेल म्हणजे स्वतःच्या नावावर जागा आहे. तुमची जागा ह्याचा अर्थ असा नाही की तुमच्याकडं तुमच्या वडिलांच्या, भावाच्या, आईच्या नावानं जागा आहे आणि ती तुमची जागा समजताय. जरी ही जागा तुमची समजत असला तरी कायद्याला किंवा एक्साइज ऑफिसला ती जागा जर तुमच्या नावानं जर सातबारा असेल आणि तुमच्याच नावानं जर तुम्ही लायसन काढणार असेल तर आपण ती तुमची जागा म्हणू शकतो. हे माझ्या वडिलांच्याच नावानं जागा आहे, माझ्या आईच्याच नावानं जागा आहे, मग ती माझीच जागा आहे की, हे असं कायद्याला चालत नाही. तर तुम्हाला त्या ठिकाणी लिव्ह अँड लायसन्स स्वरूपाचा भाडे करार करावाच लागतो, मग जी तुमच्या आईच्या नावानं असू दे किंवा वडिलांच्या नावानं असू दे. बर, मग त्यानंतर काय विचारलं गेलं तर मग माझ्या वडिलांच्या नावानं जागा आहे, तर मग मी ते भाडे करार वगैरे टाळण्यासाठी वडिलांच्याच नावानं लायसन काढतो. चांगली गोष्ट आहे, तुम्ही काढू शकता. परंतु या ठिकाणी मी एक तुमच्या गोष्ट धोका असं नाही म्हणता येणार, पण एक गोष्ट मी तुमच्या लक्षात आणून देऊ इच्छितो किंवा एका गोष्टीकडे मी लक्ष वेधू इच्छितो की जर समजा जागा ही तुमच्या आईच्या किंवा वडिलांच्या नावानं आहे, आपण वडिलांच्या नावानं असं गृहीत धरूया, आणि ते लायसन तुम्ही काढताय, तुम्ही सगळा खर्च करताय आणि वडील तुमच्या नावानं भाडे करार करून द्यायला पण तयार आहेत किंवा ते ना हरकत द्यायला पण तयार आहेत, परंतु तुम्हाला असं वाटतंय की बाबा हे भाडे करार करा, त्यांचं ना हरकत घ्या किंवा काय करा, तर ती वडिलांच्याच नावानं आपण लायसन काढूया. तर अतिशय चांगली गोष्ट आहे. त्यामध्ये तुमचं भाडे करार करायचा आणि वडिलांची एनओसी घालायचा किंवा वडिलांचे जबाब घ्यायचा ऐन टायमिंगला, हा खर्च आणि त्रास थोडासा कमी होईल. म्हणजे अगदी तुम्ही लॉंग टाइम केलं तर 5-10 हजार रुपये तुमचे वाचतील. परंतु एका गोष्टीकडे मी लक्ष वेधू इच्छितो की हे बघा, ज्या गोष्टी निसर्गानं गेलेल्या आहेत त्या गोष्टी घडत राहतात आणि एक ना एक दिवस तुमच्या वडिलांच्या ह्याच्यामुळं मृत्यूमुळं हे जे लायसन आहे, ह्या लायसनवरती वडिलांचे जे कायदेशीर वारसदार आहेत त्या सगळ्यांची नावं चढणार. ही गोष्ट मेन लक्षात घ्या. बघा, म्हणजे समजा वडिलांच्या नावानं जमीन आहे, हा त्रास टाळण्यासाठी तुम्ही वडिलांच्या नावानं लायसन काढायचं म्हणताय. म्हणजे आता जे आलं माझ्यासमोर प्रकरण ते मी अगदी प्रकर्षानं सांगतोय तुम्हाला. त्या व्यक्तीला मी सल्ला दिला, त्यांना तो पटला, त्यांनी वडिलांच्या म्हणजे ज्या काय होती त्यांच्या नावची लायसन, ज्यांच्या नावचं लायसन काढायचं त्यांची डॉक्युमेंट पाठवली होती. आम्ही त्यांच्याकडून थोडे पैसे घेऊन त्यांची फर्स्ट स्टेप केली होती. म्हणजे त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशनला टाकलं होतं, शॉप ॲक्टला टाकलं होतं, फूड वॉटर टेस्टिंगला टाकलं होतं आणि आरोग्याचा दाखला काढायला टाकलं होतं. ह्या 4 गोष्टी आम्ही सुरुवातीला करतो. सुरुवातीला आम्ही 4 गोष्टी का करतो? आमच्याकडे फाईल आल्यावरती पोलीस व्हेरिफिकेशन का करतो? आम्ही तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन केलंय. आता तुम्ही लोक पूर्ण महाराष्ट्रात नसतात, ही पार्टी पण लांबचीच आहे, पण आम्ही तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन करतोय. म्हणजे आम्हाला कुठेतरी राईट्स आहे की तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन करायचा किंवा तुमचं त्या ठिकाणी जे तुमचं लागू पोलीस स्टेशन असेल किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जे लागू तुम्हाला एसपी असेल, म्हणजे एसपी ऑफिस पण लागू का म्हणतो? आता पुण्यासारख्या ठिकाणी बऱ्याच मोठ्या शहरामध्ये एसपी 2 असतात. एक ग्रामीण एसपी असतो आणि एक एसपी असतो. पुणे एसपी आहे आणि पुणे एसपी रुरल आहे.
मग तुम्हाला जो SP लागू आहे त्याला टॅग करावं लागतं. तुमचं ज्या पोलीस स्टेशनच्या अंडर येतं, चौकीच्या नाही पोलीस स्टेशनच्या अंडर येतं, त्या पोलीस स्टेशनला आम्ही टॅग करतो. म्हणजे त्या पोलीस स्टेशनला तुम्हाला बोलवलं जातं. आम्ही म्हणतो ते बोलवस्तो पण वाट बघू नका, आपल्याला गडबड असते, तुम्हीच जाऊन तिथे अप्रोच व्हा आणि ते पूर्ण करून घ्या. ठीक आहे, मग हे आम्ही पहिल्यांदा करतो. असो, विषय बदली होतोय. तर त्यांचं आम्ही ते केलं होतं. परंतु हे झाल्यानंतर त्यांनी अशी परिस्थिती सांगितली की त्यांना 2 भाऊ आणि 1 बहीण आहेत. त्यांना पण त्यांच्या भावाचं आणि त्यांचं पटत नाहीये. परंतु कशाला ते त्रास टाळा म्हणून ते ज्यांच्या नावाने त्यांना हा सल्ला दिला गेला की तुमच्या जर वडिलांच्या नावानं तुम्ही लायसन काढलं तर आज ना उद्या वडिलांच्या मृत्यूनंतर वडिलांच्या माघारी त्या लायसनवर तुम्ही लायसन काढलेलं आहे, तुम्ही सगळा खर्च केलेला आहे किंवा तुम्ही भांडवल घातलेलं आहे, तरी पण कायदेशीर दृष्ट्या वडिलांच्या नंतर तुमचे जे 2 भाऊ आहेत आणि 1 बहीण आहे आणि तुमचं नाव, म्हणजे अशी 4 नावं चढणार. आणि 4 नावं जर तुम्हाला चढवायची नसतील, तुमच्या एकट्याचं नाव ठेवायचं असेल, तर जे तुमचे 2 भाऊ आणि 1 बहिणी आहेत त्यांनी लेखी जबाब एक्साईज ऑफिसच्या अधिकाऱ्यांच्या समोर दिला पाहिजे की हे जे लायसन आहे. ते म्हणले नाही, ते भाऊ आमचे जसा जबाब द्यायला येणार नाहीत. मग म्हणलं तुम्ही हे लायसन काढून वडिलांच्या नावानं खूप चुकी करताय. आत्ताच थोडा त्रास झाला तर चालेल, इथं आपण ते जे केलंय ते कॅन्सल करू. जो मोबाईल नंबर तुम्ही दुसरा द्या त्याला आपण परत OTP करू, कारण का ते पहिलं कॅन्सल करायचं म्हणजे परत त्याला रिझन द्यावे लागतात, परत नंतर ते वाढीचं काम होतं. त्यापेक्षा ते झाला खर्च झाला, जास्त नाही खर्च झाला, परंतु जो काही झाला तो झाला, सोडवून द्यायचा येतो. आणि आता पुढच्या खूप मोठ्या लॉसच्या दृष्टीनं हे तुम्ही तुमच्या वडिलांच्या नावाकडून तुम्ही नाही, ते वडील म्हणले मला मीच जमीन खरेदी केली वडिलांच्या नावानं, जे काही त्यांच्या गोष्टी असतील त्या गोष्टी. मग म्हणलं ती वडिलांच्या नावानं खरेदी केली असेल तर तुम्ही ते वडिलांचं बक्षीसपत्र तुम्हाला करून घ्या किंवा वडिलांच्याकडून भाडे करार करून घ्या आणि लायसन हे तुम्ही तुमच्या नावानंच काढा. हे त्यांना पटलं. आणि हे मी का सांगितलं, हे फॅक्ट सांगितली. म्हणजे वडिलांच्या नावानं जमीन आहे म्हणून जर तुम्ही वडिलांच्या नावानं लायसन काढलं तर वडिलांचे जे कायदेशीर वारसदार आहेत, म्हणजे इव्हन जर आई असेल तर आईचं पण नाव चढतं, मुलं जेवढी आहेत त्या मुलांचं नाव चढतं, मुलगी असेल लग्न झाली जरी असेल तरी तिचं नाव चढतं. जे वडिलांना कायदेशीर वारसदार आहेत त्या सर्वांची नावं त्या लायसनवर चढतात. ही गोष्ट लक्षात घेऊन पुढे जावा. ठीक आहे, ही गोष्ट जागा स्वतःची असेल तर. आता भाड्याची जागा असेल, ठीक आहे, तर काय बघायला पाहिजे. भाड्याची जागा असेल तर पहिल्यांदा तुम्हाला ती जागा पसंत पडली, देण्या घेण्याची बोलणी झाली, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही त्या जागा मालकाकडून त्या जागेचा 7/12चा उतारा आणि 8चा उतारा हे घेतलं पाहिजे. आता ती जागा जर तुमची मी सांगितल्याप्रमाणे शहराच्या वेशीला लागून असेल, तिथं कॉम्प्लेक्समध्ये खाली असेल तर 7/12 नसेल तर प्रॉपर्टी कार्ड असेल. लक्षात घ्या, 7/12 किंवा प्रॉपर्टी कार्ड. 7/12 ग्रामीण शेती भागात 7/12 असतो. ग्रामीण भागात जर तुम्ही जमीन एने केली तर त्या 7/12वरतीच एने म्हणून नोंद येते आणि एने ऑर्डर तुम्हाला जोडावी लागते. परंतु शहरालगत असेल, सिटी सर्वे झाला असेल तर सिटी सर्वेच्या उतार्यावरच ती नोंद होती. 7/12 तो समाप्त असा 7/12वरती शेरा येतो. ठीक आहे, आता नाशिक साईडचं तसं आला, 7/12 बंद, समाप्त नाही बंद, 7/12 बंद असा शेरा आला. मग आम्ही त्याचा प्रॉपर्टी कार्ड काढला आणि मग पुढे गेलो. असो, तर 7/12 आणि 8चा उतारा तुम्हाला पहिल्यांदा घ्यायचा आहे. 7/12मध्ये पहिल्यांदा बघायची जर जागा बेसमेंटला असेल तर ते दुकान किंवा कमर्शियल गाळा म्हणूनच नोंद आहे का. बऱ्याच ठिकाणी ह्याच्या व्यतिरिक्त नोंदी असतात. काही ठिकाणी गोडाऊनची नोंद असते, काही ठिकाणी पार्किंगमध्ये बघा हे पण झाले. आता जर तुम्ही सातारचे असाल तर सातारचं जे DG कॉलेजच्या शेजारी, आझाद कॉलेजच्या शेजारी एक स्कूल आहे, त्यासमोर एक मोठं कॉम्प्लेक्स आहे. तिथं खाली बेसमेंटमध्ये सगळे गाळे होते, ते बरेच वर्ष चालले होते. परंतु नंतर तिथं झालं, सोसायटी झाली, सोसायटी फॉर्म झाली आणि नंतर असं लक्षात आलं की माहिती नंतर गाळे सगळे तोडले गेले. मग त्यावेळेस मी चेक केलं, त्यावेळेस मला पण वाटलं की का बरं एकदम गाळे तोडले गेले हे. तर ते पार्किंग होतं. त्या पार्किंगमध्ये बिल्डरनं नुसत्या भिंती टाकून ते गाळे थोडं लाखभर रुपये डिपॉझिट, 10-15 हजार रुपये भाडं घेऊन भाड्याने दिले होते आणि भरपूर लोकांनी ते घेतले होते. विकले नव्हते, हे नशीब, म्हणजे फसवणूक त्याला करायची नव्हती, परंतु तेवढ्या दिवसात त्यांनी ते केलं. तर ते एक बघा की तो जो गाळा आहे, तुम्ही जर 7/12 प्रॉपर्टी कार्ड घेतलं तर तिथं ते म्हणतील की नाही ते सोसायटीचं नाव येतंय. जरी सोसायटीचं नाव मालक सदरात असेल तरी तुमच्या उजव्या हाताला इतर हक्क असतात. त्या इतर हक्कामध्ये त्या मालकाचं नाव असतं, त्या गाळ्याचं स्क्वेअर फीट असतं, ते बघा. ते गाळ्याचं स्क्वेअर फीट आणि आपल्याला प्रत्यक्षात जे ताबा मिळणार आहे ते स्क्वेअर फीट चेक करा. कारण का काही वेळेस काय होतं, ताबा देताना जास्त ताबा दाखवतात आणि हे गोष्ट घडलेल्या आहेत आणि
प्रत्यक्षात सातबाऱ्यावरती नोंद कमी असते. ते काय म्हणतात, हो त्याला काय होतंय, कोण होतंय, परंतु जे सातबाऱ्यावरती नोंद जेवढ्या जमिनीची ती आहे तेवढीच जमिनीचा नकाशा एक्साईजवाले ऍक्सेप्ट करतात. आताची जे केस आहे सातबारा क्लिअर आहे, परंतु 8अ उतार्यावरती कमी क्षेत्र नोंदवलंय. 8अ उतारा पण घ्या किंवा नगरपालिकेचा महानगरपालिकेचा उतारा घ्या, ठीक आहे, त्याच्यावरती पण किती क्षेत्र नोंदवलं त्या दोन्ही गोष्टी चेक करा. सगळ्यात महत्वाचं ह्या दोन्ही गोष्टी चेक करणं काय. आता आमच्या केसमध्ये परवाच्या असं आहे की सातबारा आहे, 8अ उतारा आहे, पण 8अ उतारा प्रत्यक्ष जमीन पण आहे, जास्त बांधकाम पण आहे, परंतु त्या 8अ उतार्यावर जुन्या नोंदी आहेत. 20 स्क्वेअर मीटरची नोंद आहे. आपल्याला मिनिमम 35 स्क्वेअर मीटर लागतं. ती जागा 35 स्क्वेअर मीटरपेक्षा म्हणजे आपल्याला जेवढी जरुरीची आहे त्यापेक्षा जास्त बांधलेली उपलब्ध आहे, सर्व क्लिअर आहे. परंतु काय झालंय, 8अ उतार्यावर जुन्या नोंदी आहेत. त्या जुन्या नोंदी 20 स्क्वेअर मीटरची आहे आणि इकडे आपण 600 स्क्वेअर फीटचा म्हणजे जवळपास 50-55 स्क्वेअर, जे काय आता मला ते कॅल्क्युलेशन नाही सांगता येणार, पण 600 स्क्वेअर फीट मीटर नाही, 600 स्क्वेअर फीटचं बांधकाम आहे, सगळे लिगली आहे. परंतु झालंय काय की 8अ उतार्यावर जुन्या नोंदी आहेत त्या 20 स्क्वेअर मीटरच्या आहेत. 20 स्क्वेअर मीटर म्हणजे झालं किती, 250 स्क्वेअर फीट वगैरे झालं. मग काय झालं, ती फाईल आम्ही त्यांना ग्रामपंचायतमध्ये जाऊन अपडेट करायला लावली. आता हे थोडासा त्रासाचं काम होतं पुढे जाऊन ह्या गोष्टी लक्षात येणं. कारण का, तोपर्यंत तिथे ग्रामपंचायतमध्ये कळालेलं आहे की आता इथं बार चालू करतात, हे करतात, मग त्यांची डिमांड वाढते, त्यांची तोंड मोठी उघडतात, ते नांग्या दाखवतात. म्हणून ह्या गोष्टी सुरुवातीलाच बघितल्या पाहिजेत. आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल बघितल्या की 4 प्रकारच्या जागा. आपण परत उजळणी करूया. आपल्याला गडबड नाहीये, मला तुम्हाला असं फास्ट शिकवायचं नाहीये, स्टेप बाय स्टेप जायचंय. जी लोक खरोखर परमिट रूम बिअर बार चालू करू इच्छितात त्यांना हा व्हिडिओ खूप म्हणजे असा गीता, बायबल, कुराण वाटणार, म्हणजे ही आपली सिरीज. परंतु जे टाइमपासला आले, जे काय आले ते काय बाबा काहीतरी बडबडतात, काहीतरी सांगतायत आणि विषय सोडून देणार. परंतु जे सिरियस आहेत त्यांना ह्या गोष्टी बारकाईनं बघणं, हे मोठे व्हिडिओ एकदाच नाही तर 2-2, 3-3 वेळा बघणं गरजेचं आहे. आता आपण परत उजळणी करूया. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जागा बघितली पाहिजे. त्यामध्ये आपण 3 बघितल्या की तुमची शेती असेल तर काय केलं पाहिजे, जर तुमच्याकडे शेती नाहीये, दुकान गाळा जर तुम्ही बघत असाल तर काय केलं पाहिजे, जर तुमचं रेसिडेन्शियल एरियात जर असेल तर काय केलं पाहिजे, आणि अजून एक काहीतरी. तो व्हिडिओ तुम्ही मागचा जरूर बघा पाहिजे, तर त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन, ठीक आहे. हे बघितलं. यानंतर भाडे करार करताना 3 गोष्टी महत्वाच्या आहेत, त्या लक्षात घ्यायच्या आहेत. पहिली गोष्ट काय, लॉंग टाइम भाडे करार करा. आता लॉंग टाइम भाडे करार करताना आपल्याला रजिस्टर भाडे करार करायचा ही पहिल्यांदा जाणून घ्या. ते 500 रुपयाच्या 1000 रुपयाच्या स्टॅम्पवर जाऊन वकिलाकडे ॲफिडेविट किंवा नोटरी आपल्याला चालत नाही, ठीक आहे. आपल्याला रजिस्टर भाडे करार करायचा आहे. जर आपल्याला रजिस्टर भाडे करार करायचा असेल तर 2 प्रकारे आपण करू शकतो. 5 वर्षापर्यंतचा भाडे करार आपल्याला लिव्ह अँड लायसन्स स्वरूपात अगदी 2-3 हजारात होऊन जातो. तो रजिस्टरच असतो. तो जे ऑथोराइज्ड रजिस्ट्रेशन सेंटर असतात, जसे सेतू असतात, तसेच ह्या आपल्या हाय डिपार्टमेंट जे आहे भूमी अभिलेख नाही, जिथं हे खत दस्त नोंदवले जातात त्या डिपार्टमेंटचे रजिस्टर नोंदणीकृत हे असतात, एजंट असतात. तिथं जाऊन तुम्ही तो भाडे करार लिव्ह अँड लायसन्स स्वरूपाचा भाडे करार करायचा आहे. परंतु त्याचा एक ड्रॉबॅक आहे की तो जास्तीत जास्त 5 वर्षाचा करता येतो. पण मी तर सांगितलं 11 वर्षाचा करा कमीत कमी. कारण का काय होतं, 5 वर्षाचं करता पहिले एक 5-6 महिने तुमचं बार चालू करण्यात जातो, त्यानंतरचे 5-6 महिने सेट होण्यात जातो. 5-6 महिने सेट होण्यात गेले, वर्ष 1.5 वर्ष जाते ह्या सगळ्या ह्याच्यात, ठीक आहे. वर्ष 1.5 वर्ष गेलं की पुढचं वर्ष 1.5 वर्षात तुमचा धंदा चालायला लागतो. 2.5-3 वर्ष होतात आणि 3ऱ्या वर्षात तुमचा धंदा चांगला चालायला लागतो, तर 4 वर्ष पूर्ण होतात, धंदा चांगला सेट होतो आणि 5व्या वर्षी मालक परत येऊन विचारतो काय करणार आहे, सोडणार आहे का भाडं वाढवून देणार आहे, अशा गोष्टी. त्यामुळे सुरुवातीलाच 11 वर्षाचा करा. मग आता 11 वर्षाचं करताना तुम्हाला संबंधित अधिकाऱ्याकडे जाऊन, ते नाव मला आठवणार, तर तिथं जाऊन तुम्हाला रितसर रजिस्टर भाडे करार 11 वर्षाचा करावा लागतो. तिथे थोडा जास्त खर्च येतो. हा खर्च आहे तो त्या जागेचं रेडी रेकनर प्रमाणे होणार जे मूल्य आहे त्या मूल्यावरती त्या भाडे करारची रजिस्ट्रेशन फी आणि स्टॅम्प ड्युटी ठरली जाते, ठीक आहे. परंतु हा खर्च झाला तरी रजिस्टर भाडे करार करा, ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ह्याला लॉकिंग पिरियड टाका.
म्हणजे असं नाही की बाबा 3 महिन्याची नोटीस देऊन ते तुम्हाला काढणार किंवा 3 महिन्याची नोटीस देऊन तुम्ही ती जागा सोडणार नाही. आपण त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करतो, आपण त्या ठिकाणी फर्निचर करतो, आपण त्या ठिकाणी लायसन काढतो. त्यामुळं हा जो तुम्ही भाडे करार करणार आहे त्यामध्ये लॉकिंग पिरियड टाका. म्हणजे त्या ठराविक पिरियडमध्ये जागा मालक देखील तुम्हाला काढू शकणार नाही आणि तुम्ही देखील ती जागा सोडू शकणार नाही. ठीक आहे, कुठल्याही कारणाशी म्हणजे कुठल्याही कारणास्तव. ही झाली दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट काय सांगितली होती, ही जी गोष्ट शक्य असल्यास करून घ्या की तुम्ही ती जागा सोडल्यानंतर पुढील 3 वर्ष, मिनिमम 3 वर्ष ते 5 वर्ष तो जागा मालक तुम्ही जो व्यवसाय त्या जागेमध्ये करताय तो व्यवसाय त्या ठिकाणी करू शकणार नाही. हे झालं भाडे कराराचं. आता आपण काय बघितलं त्यानंतर की जर जागा घरातलीच आहे, वडिलांच्या नावाने आईच्या नावाने, तर तुमच्या नावाने ती करायची असेल तर तुमचं नाव त्यात लागून घेणं शक्य असेल बक्षीसपत्रानं किंवा तुमचं नाव त्यात वारसानं शक्य असेल तर तसं करून करा. शक्यतो तसं शक्य नसेल तर तो भाडे करार तुमच्या नावानं करा, भले वडिलांचे असू दे आईचे असू दे. त्यांच्या नावानंतर लायसन काढू नका. कारण का, जर तुम्ही त्यांचे एकटेच वारस असाल तर जरूर काढा, ठीक आहे. परंतु तुम्ही त्यांचे एकटे वारस नसाल, तुम्हाला भाऊ बहीण जरी असेल तरी तिचं नाव लागतं. आता आम्ही एक केस बघितली, ती देशी दारूच्या बाबतीत होती की वडिलांच्या नावानं लायसन होतं, ते अगदी चालत नव्हतं, अगदी परिस्थिती खराब होती. मग त्यांना एक मुलगा एक मुलगी, त्या मुलानं शाळा ज्या शिकला नाही परंतु ते दुकान शिफ्ट केलं, जागा घेतली, विकत घेतली, ते दुकान चांगलं चालायला लागलं, त्यानं घराचं खूप चांगलं केलं. त्याची त्यावेळेस बहीण पण छोटी होती, बहिणीला शिकवलं, लग्न केलं, घर मोठं बांधलं, बहिणीला चांगल्या प्रकारचा मुलगा बघून दिला. परंतु नंतर खूप वर्षे, ही जुनी गोष्ट सांगतोय मी, ती मुलं आता 18-19 वर्षाची होऊन गेली. 18-19 वर्षाची मुलं ज्यावेळी झाली, यंग झाली, त्यावेळेस त्यांना कळलं की आपल्या आजोबांच्या नावानं दुकान होतं ते आता मामाच्या नावानं झालेलं आहे. मग ते त्या मामाकडे भांडायला गेले, त्यांनी 20 लाख रुपये घेतले बहिणीचं हक्क सोडपत्र करायचे. ही मी बघितलेली घटना आहे. जर कोण असेल मला फोन करा, मी नावानिशी सांगतो की कुणाच्या बाबतीत घडलेली आहे. असो, तर माझं असं सांगणं आहे की जर तुम्ही सगळा खर्च करताय, तुम्ही सगळे कष्ट करताय आणि जागा आई वडिलांच्या नावानं असेल आणि जर इतर तुम्हाला वारसदार असतील आई वडिलांना, म्हणजे इतर तुम्हाला भाऊ बहीण असतील तर लायसन तुमच्याच नावानं काढा. आई वडिलांचं जे कोणाच्या नावानं जागा असेल त्यांच्याकडून भाडे करार करा किंवा तुमचं नाव लावून घ्या किंवा बक्षीसपत्र करा, तेवढ्या जागेपुरतं करा, 4 गुंठे 5 गुंठे. परंतु अशा प्रकारे पुढे जावा. तिसरी गोष्ट सांगितली, जागा कुठली असेल, भाड्याची असेल किंवा तुमची असेल, तुम्ही पुढे जाता येता. सर्वात पहिल्यांदा त्या जागेचा 7-12 काढा, 8चा उतारा काढा. जर तुम्ही शहरात जागा बघत असाल तर त्याचं प्रॉपर्टी कार्ड काढा, 8 काढा. 8च्या उतार्यावर जेवढ्या जागेची नोंद आहे तेवढी जागा प्रत्यक्षात आहे का हे चेक करा, ठीक आहे. म्हणजे 8च्या उतार्यावर 20 स्क्वेअर फीट आहे, 20 स्क्वेअर मीटर आहे आणि प्रत्यक्षात तुम्हाला ते 40 स्क्वेअर फीट देत आहेत, असं नाही चालत. जिथं जेवढी जागा आहे तेवढीच जागा तुम्हाला लिगली वापरता येते. ते दाखवून नाही आहे की ही जागा काय, कोण येते तेव्हा मी बघतो, मला सांगा, मी आहे, तसं चालत नाही. भले कोण येणार नाही, परंतु जो तुम्ही नकाशा बनवता तो नकाशा तुम्ही त्या 500-600 जेवढी तुम्हाला ताब्यात दिली तेवढा बनवला, परंतु 8च्या उतार्यावर 7-12वरती 20-25 स्क्वेअर मीटर आहे तर ते ऍक्सेप्ट होत नाही. ही गोष्ट समजून घ्या. माझ्या मते हा व्हिडिओ बराच मोठा होतोय आणि आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. जसे प्रॉब्लेम येतील आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इतर गोष्टी बघूया. 7-12-8चा उतारा बघितला, त्याचबरोबर जाता सांगतो की जर भाड्याची घेत असाल तर बांधकाम परवाना, जर बांधीव असेल तर बांधकाम परवाना आणि बांधकाम पूर्णत्वाचा दाखला त्याच वेळेस घ्या. परवाना म्हणजे परमिशन आणि पूर्णत्वाचा दाखला म्हणजे कम्प्लिशन. बांधकाम परमिशन, बांधकाम कम्प्लिशन, बांधकाम परवाना, बांधकाम पूर्णत्वाचा दाखला ही त्याच वेळेस घ्या. म्हणजे 7-12चा उतारा, 8चा उतारा, बांधकाम परवाना आणि बांधकाम पूर्णत्वाचा दाखला एवढं सुरुवातीला घ्या. आणि एक एनए ऑर्डर घ्या, एनए ऑर्डर घ्या. वाणिज्य बिगर शेती आपल्याला पाहिजे. हे ह्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं, मागच्या व्हिडिओच्या काही प्रश्नांची उत्तरं दिली, त्यातून काय मला जे अनुभव होते ते मी तुम्हाला सांगितले. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं, जागा तुम्ही फायनल केलेली आहे तर जागेचे काय काय डॉक्युमेंट घ्यायचे, 7-12चा उतारा, 8चा उतारा, बांधकाम परवाना, बांधकाम पूर्णत्वाचा दाखला आणि एनए ऑर्डर, हे एवढे 5 त्या जागेचे डॉक्युमेंट घ्या. तुम्हाला जर व्हेरीफाय करायला जर काय प्रॉब्लेम असेल तर आम्हाला पाठवा, आम्ही चेक करू, आम्ही व्हेरीफाय करून तुम्हाला फीडबॅक देऊ. किंवा तुम्ही जर पुढे जाणार असाल तर जी तुमची फाईल आहे ती आमच्या इथे तयार करा. मी तुम्हाला खात्रीशीरपणे सांगतो, तुमची फाईल तुम्ही तयार करायला जेवढा खर्च येईल
मग तयार करून, नुसतं तयार करायला नाही, ती फाईल तयार करून एक्साईजच्या पोर्टलवर तुमचं अकाउंट उघडणे, त्या ठिकाणी ऍप्लिकेशन फॉर्म भरणे आणि हे जे 22-24 डॉक्युमेंट आहेत हे तिथं अपलोड करणे. 24 आहेत माझ्यामध्ये, सही आणि फोटो धरून 24 आहेत आणि इतर 22 आहेत. 24 डॉक्युमेंट आहेत हे तिथं अपलोड करणे आणि तिथली ऑनलाईन ऍप्लिकेशन फी जी की 1005 रुपये आहे. 5 रुपये असतात स्टॅम्पचे. ऍप्लिकेशन फी 1000 रुपये. जो स्टॅम्प लावतो ना आपण 5 रुपयाचा कोड फी स्टॅम्प, रेव्हेन्यू स्टॅम्प नाही, कोड फी स्टॅम्प जो लावतो त्याची 5 रुपये, अशी 1005 रुपये फी भरून आमच्या इथं जे तुम्ही खर्च करणार आहे, तुमची फाईल तुम्ही करायला, त्यामध्ये ब्लूप्रिंट आली, पोलीस व्हेरिफिकेशन आलं, शॉप ऍक्ट, वॉटर टेस्टिंग, हेल्थ, सर्व काही आलं, ती करून ऑनलाईन सबमिशन करणे, हे जे तुम्हाला जेवढा तुम्ही खर्च करणार आहे त्यापेक्षा कमी खर्चात आम्ही करून देऊ. याशिवाय तुम्हाला जेवढा वेळ लागणार आहे त्यापेक्षा कमी वेळात आम्ही करून देऊ. शिवाय तुम्हाला जास्त पैसे खर्च करून जास्त वेळ लावून देखील तुमची फाईल योग्य आणि अचूक होईल का नाही याची गॅरंटी नाही. परंतु आमच्या इथं कमी पैशात कमी वेळेत योग्य आणि अचूक फाईल आम्ही तुम्हाला तयार करून 3 फाईलचा सेट हँडओव्हर करू. एक फाईल एक्साईजला द्या, एक फाईल पोलिसांना द्या आणि एक फाईल ओसी म्हणून तुमच्याजवळ राहू द्या. म्हणजे तुम्ही देखील तुमच्यासाठी जेवढं काम करणार आहे तेवढं आम्ही तुमच्यासाठी करू. याच्या मागचा एकच उद्देश आहे, माझं एक स्वप्न आहे की माझ्यामुळं 500 आपल्या मराठी बांधवांचा बार चालू व्हावा किंवा त्या चालू होण्यामध्ये माझा कुठेतरी हात असावा. किमान 500 आपल्या मराठी बांधव माझ्यामुळं, माझ्या सहकार्यानं लिकर व्यवसायात यावेत, हे एक माझं स्वप्न आहे. हे स्वप्न घेऊन मी चाललेलो आहे आणि त्यामुळं मी हे तुमच्यासाठी करत आहे. तर विषयांतर झालं बरंचसं. तर 7/12चा उतारा आणि 8चा उतारा, बांधकाम परवाना, बांधकाम पूर्णत्वाचा दाखला आणि हे बघा एनए ऑर्डर बघा, हे घेतल्यानंतर जेवढी जागा तुमच्या ताब्यात ते मालक देत आहेत तेवढीच जागा 7/12वरती आणि 8अच्या उतार्यावरती आहे का हे चेक करा. ही महत्वाची गोष्ट आहे. 8अच्या उतार्यावरती किंवा 7/12वरती कमी जागा आहे आणि ते प्रत्यक्षात ताबा जास्त देत आहेत, हे चालणार नाही. ठीक आहे. हा ठीक आहे, ती जागा 435 स्क्वेअर मीटर म्हणजे 400 स्क्वेअर फीट पेक्षा जास्त आहे आणि ते तुम्हाला जास्त देत आहेत आणि तेवढं लावतात तर ठीक आहे. परंतु ते देत आहेत तुम्हाला 400 स्क्वेअर फीट आणि प्रत्यक्षात 35 स्क्वेअर मीटर, 35 स्क्वेअर मीटर पेक्षा प्रत्यक्षात कमी आहे. आता तिथं नोंदी स्क्वेअर मीटर मध्ये असतात, मी स्क्वेअर मीटर मध्ये सांगतो तुम्हाला. आपल्याला कमीत कमी 35 स्क्वेअर मीटर लागते. हे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितले. 10 स्क्वेअर मीटर बारसाठी आणि 25 स्क्वेअर मीटर रेस्टॉरंटसाठी. आता ह्या पण मागच्या वेळेस मी सांगितलं तरी पण एकदा रिपीट करतो की 10 स्क्वेअर मीटर मध्ये बार, मग काही अधिकारी म्हणतील की गोडाऊन धरणार नाही. 25 स्क्वेअर मीटर मध्ये रेस्टॉरंट, मग काही अधिकारी म्हणतात की त्या 25 स्क्वेअर मीटर मध्ये मी किचन आणि टॉयलेट धरणार नाही. तर त्यासाठी आपल्याला कमीत कमी 2 गाड्या, मी म्हणलं घ्या 600 स्क्वेअर मीटरचे, 50 स्क्वेअर मीटरचे, 70 स्क्वेअर मीटरचे, सॉरी, ठीक आहे, सॉरी कन्फ्यूज झालो मी. कमीत कमी 2 गाळे घ्या, आपल्याला लागतात 35 स्क्वेअर मीटर, म्हणजे गाळे होतील 600 स्क्वेअर फीटचे. 10/20चा गाळा असतो म्हणजे 300 स्क्वेअर फीट. 600 स्क्वेअर फीटचे गाळे घ्या, ते योग्य बसतात. परंतु हे घेताना एक चेक करा की त्या गाळ्याची नोंद जेवढं स्क्वेअर फीट तुमच्या ताब्यात देत आहेत तेवढेच नोंद 7/12वरती आणि 8अ आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ बराच मोठा झाला, एवढा मोठा बनवायचा नव्हती अपेक्षा, परंतु जे मागचे प्रश्न होते त्यांना डिटेल उत्तरं दिली आणि ते प्रश्न इतरांना पडू नयेत म्हणून मेनली विस्तार, त्यांना डिटेल उत्तरं दिलीच आहेत, फोनवरती चर्चा झाली आहे, सांगितलंय. परंतु इतरांना हे प्रॉब्लेम येऊ शकतात आणि त्याच्यावरती सोल्युशन त्यांना देखील मिळावं म्हणून हे फोनवरती सांगितलं असलं तरी हे ऑनलाईन मी आपल्या युट्यूब चॅनलवरती सांगत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.